सुद्धा मी एक दिवशी उपाशी झोपली, पण मी कुणाला दोषी ठरवलं नाही. जे त्याच्या नशिबानं म्हणून सुद्धा मी गप्प बसली. आता कुठं चांगले दिवस आला, आता कुठं त्या बिचारानं सोडली तर ही डोंबळा झालं. म्हणजे अजून त्यांनी तीच करावं, त्याच वाटेला जावं. मी शिकवून सांगून एवढं सगळं केलंय, माझ्या घरात आग लावली, पेट केला, सगळं केलंय. पण तिनं जे काय झालं नाही तिच्यामुळे झालंय सगळं. बोलण्यात अर्थ नाही. तुम्हाला कसं राग येतो लगे? नाही तुला बोलूनच उपयोग नाही. कसा राग आला? माणसात माणूस ठेवायचा नाही म्हणून त्याला ती ब्लॅकमेल करते, दम देते. राहिलं ना जायचं भावासंग, भाऊ बी तुटला आता. भाव तोडायला लागली ही, माणसात माणूस ठेव नाही. आणि ही दुसऱ्याला सांगते मोठी आहे ती, समजून घेतलं पाहिजे. अपेक्षा कशाला हिना अपेक्षा कशाची करायच्या त्या? हिला कुठल्या शब्दानं गोड बोलायचं? प्रत्येक बारीच्यानं ही वाकडं चालती, वाकडं बोलती. प्रत्येक बारीच्यानं. आणि मग भाऊजीला सांगते काय तुम्हाला केलेलं? तीनदा तीच भाऊजीला सांगते, तीनदा तीच कानात त्यांच्या सांगती. ऐकनात त्यांनी काय अशी पट्टी पाडली, काय अशी पट्टी तुमच्या डोळ्यावर टाकली की तुम्हाला काय दिसना? पट्टी काय टाकली नाही म्या. काय जे काय केलंय ते त्यांच्या डोळ्यात देखत केलंय, त्यांना माहित आहे. भावानं आपल्यासाठी काय केलंय, भाऊजानं आपल्यासाठी काय केलंय. अगं म्हणून तर तुझी बाजू धरणा. आमच्यापासून लागली तोडायला, लागली सांगाय शिकवायला. ढिले पडेना वैस सुद्धा ढिली पडेना बोलायला. हिला आज वाट वाटायला लागलं. मी परिवार, माझा परिवार, मी माझी लेकरं बाळ घेऊन राहतीया, त्यात गुटपट्टीया. हिचा पण आहे का नाही? ही तिच्या घरी असती का नव्हतं मला बोलवायचं? तुला बोलायचं पण नव्हतं, तुझं तोंड पण मला बघायचं नव्हतं. मग कशाला तुला बोलू? जाव थोरली आहे, त्या थोरल्या जावाचं काय राखलं तू? आज तुला वाईट वाटायला लागलं, तुला रडाय आला. आज तुझ्या आतड्याला काय तर वाईट वाटलं म्हणून तू रडली का नाही? जेव्हा सोनार कान टोचतो का नाही तेव्हा दुखत नाही, पण दुसरी कान टोचते तेव्हा दुखत लय, कळी ती लय. काय झालं अजून? ती म्हणते माझा नवरा माझ्यापासून तोडायला लागली. ती कधी तोडलं? भाऊजीला का इकडे बोलवलं तेव्हापासून एक शब्द त्या भाऊजी संग बोलली नाही का, काय म्हणली नाही मी. हिनं नुसता बंड माजवलाय, नुसता बाईनं नुसता बंड माजवलाय. गप गप कुठपर्यंत हिनं चालू केलं, मी केलं नव्हतं, हिनं चालू केलं. काय म्हणते? हिनं चालू केलं हिनं. मला त्या दुखवायचं ना त्या भाऊजीला, पण कसाय शेवटी ती एक आहे, ती मी वाईट होणार आहे, ती एक आहे. ती काय तिला काल हाकलून लावलं होतं ना, इथनं लावलं होतं नाही, निघ म्हणलं इकडं अजिबात यायचं नाही. तिनं तिच्या नवऱ्याचं कान भरलं, नाती तुडली, काय केलं काय? ते माणसाला तुला जवळ धरून उपयोग आहे? ती बायकोची साईड धरून आज ना उद्या ती बोलल का नाही? कशा पाहिजे तू वाटून वाढवते? त्यांच्या आयुष्यात तुमची तुम्ही सुखानं जागा म्हणा. मग मी कुठे काय तिला बोलली? मी तिला नाही, जर बाहेर जर इथं असली, मी त्या शिर्डीला रेडकाला जर हाईक, तिला वाटतं मलाच बोलते, घालून पाडून मलाच बोलते, कुचकुच बोलते. तीनदा सारखं तिचं तोंड चालूच आहे, बाहेर सुद्धा घरात नाही वाटत नाही. हार म्हणलं तर तिला वाटतंय मलाच म्हणली, काशा कोंबडीला खोड म्हणलं तर तिला वाटतंय मला. म्हणजे तिच्या मनात एक घर केलंय. तिच्या मनात घर केलं नाही काय नाही, तिला फक्त काय करायचं ना, तिचा तिला नाती नको आहे. प्रत्येकापासून प्रत्येक वेगळा झाला पाहिजे. कोण तिच्या दारात आलं नाही पाहिजे आणि कोण आपल्या दारात नाही आलं पाहिजे. तुम्हाला मी काय म्हणलं होतं तिथं का गेला अपमान करून घ्यायला? एवढाच मी बोलली होती. बर ती आलती ना, तर म्हणते भाऊजीला किंवा आली, हिला किंवा आली का? या आली का भांडणं लागली ती? तर गपासा ही काय बोलली का? काय किंवा यायचं म्हणजे हिला फक्त म्या तिथं जायचं, म्या तिला बोलायचं, असं तिचं म्हणणं आहे. अजिबात जायचं नाही, बोलायचं नाही. काय होईल ती होईल. तुटेल भावापासून भाव झालं, राहिली माया करायची. तिला जर एवढं तोडून सगळं पाक जे काय आहे ते सगळं संपवून जर पोट भरत असलं ना तर भरू ती. मी कपट्यावनी तिला आजपर्यंत वागवली नाही. जसं तिच्यावर अक्षदा पडलाय तेव्हापासून आत्या आजारी होती, तुम्हाला पण माहित होतं. तिला मी चांगलं सांगितलं, चांगलं शिकवलं. तिला आणण्यापासून सगळं काय असेल ते आपण बघितलंय. मी म्हणते मी तिला पहिल्यापासून जीव लावलाय, माझा जीव होता तिच्यावर. पण ती अशी काय वागायला लागली लोकांच्या सांगण्यानं शिकवण्यानं. शिकवण्याला असती तीच काय सांगायला शिकवाय असते ती. शिकवण्यानं
ज्याचं त्याच वाटलं होतं, तुम्ही का दुसऱ्याचं बसा होत नाही. तुम्ही नुसतं गोड बोलताय पण तुम्ही गोड एक बोलायचं असताय, काय आहे तुम्ही यात? शेवटी एक असता काय नाही. हा. आता तिनं त्याला भ्या घातलंय. तुम्ही जर तुमच्या भावासंग बोलला तर मी घर सोडून जाणार आहे. काय बोलायची गरज आहे? तिची बायकून ती त्यांच्या घरी सुखी राहू दे की. सुखी राहून द्या, सुखी राहाय पाय मी सगळं त्याग केलाय, सगळं केलंय मी कशाही सुद्धा आशा बाळगली ना आजपर्यंत. रुपयाच्या कशाच्या कुणाच्या मेंद्यात नाही मी, माझं स्वतःच. पण हिला काय वाटायला लागलं हीच काय कळ नाही. हिनं का गैरसमज करून, हिनं स्वतःनं गैरसमज करून घेतलाय, इथपर्यंत आलंय. समज करून घेतलाय का ती जाणून बुजून करते, तुला माहित आहे का? हिच्यामुळे माझ्यामुळे हिच्या घरात भांडणं लागायची काय सुद्धा गरज नाही. ही करती या माझ्यामुळे हिच्या घरात भांडणं लागायची गरज नाही. तुम्ही काय बसा, तुम्ही जिथे तिथे तिला सांगितलं तर तिने आज असं केलं नसतं. बादरी नाही तू बघ, जिथले तिथं सांगितलं असतं तिनं आज असं केलं नसतं. काय तुला बोलण्याचाच अर्थ नाही. बोलण्याचा अर्थ नाही. तुला तुम्हाला कसं राग येतो लगे? नाही तुला बोलूनच उपयोग नाही. कसा राग आला? माणसात माणूस ठेवायचा नाही म्हणून त्याला ती ब्लॅकमेल करते, दम देते. राहिलं ना जायचं भावासंग, भाऊ बी तुटला आता. पण तिथं माझं नाव लागतंय, कळलं का तुम्हाला? माझं नाव कसं लागतंय लागतंय? तिनं कशा पाय भ्या घालायचं तिच्या नवऱ्याला? तुम्ही जर त्यांच्या संग बोलला दोघा संग तर मी घर सोडून जाणार आहे. भाऊजी वर तोंड करून सुद्धा इथनं जरी चाललं तर वर सुद्धा तोंड करत नाही, खाली तोंड करत. ते कडीला गेल्यावर वर तोंड करतो, वर सुद्धा तोंड करून बघ ना ग, बोल ना. लेकरासने हसत खेळत होतं, बोलत होतं. ते कुणा संग सुद्धा बोल ना, गपचिप सगळ्याला बोलून हसून खेळून राहणारा माणूस आज कुणाला सुद्धा बोल ना, गपचिप आहे तिथं. कुणाला बोल ना. आज या दिराचं मी खोटं सांग नाही, ह्यानी स्वतःनं तोंडानं सांगायचं. सगळं एवढं वाईट वाटतंय ना की हिनं आज असं वागली, अशी बोलली. लय मनाला वाईट वाटायला लागलंय माझ्या. मला बहीण नव्हती म्हणून मी हिला बहिणीसारखं समजवून सांगितलं, सांभाळीला बहिणीसारखी. हिनं माझा पांग फेडला, पाक मला आरुतुर बाय गवीपर्यंत ही गेली. हिची मजल इथपर्यंत गेली. काय हिजे कुठपर्यंत पोचाय तेच मला बघायचं आहे. ही काय करते काय नाही करते तेच मला आता बघायचं आहे. ती जाणार आहे, जाय ना गा. भाऊजीला भ्या घातलं की ही निघून जाणार आहे. कुठे गेली? हिजेच्या पायावर ही दोंडा मारून घेणार आहे. हिला कोण जा म्हणलं नाही किंवा इथनं हाल म्हणलं नाही. ही जाणार आहे, कारणीभूत तिची ती राहणार आहे. तिला कुठं जायचं आहे कुठं नाही काय. ती म्हणते रे जिरवती ह्यांची सगळ्यांची, ह्यांनी मला वेगळं केलंय, ह्यांनी शिकवून सांगून एवढं सगळं केलंय, माझ्या घरात आग लावली, पेट केलं, सगळं केलंय. पण तिनं जे काय झालंय ना तिच्यामुळे झालंय सगळं काय झालंय ना. स्वतःला पण त्रास करून घेते, दुसऱ्याला पण त्रास देते, सगळ्याला कारणीभूत ती राहणार आहे. भ्यागाल ती निघून जाईन, तुम्हाला धावते, हे करते ती करते, सारखं तिचं चालू आहे, बंद नाही. विसुसला तोंड दारात आलं की तोंड दिसतंय लगी तिकंड, घरात न दारात आलं म्हणलं की तिचं तोंड चालू होतं. या माणसाची सहनशीलता संपून गेली. या तू कर, तुला काय करायचंय ती. किती वाईट दिवस काढले ते माझ्या जीवाला माहित आहे. ज्यावेळेस माझ्यावर वेळ वाईट आली की तेव्हा कोण सुद्धा नव्हतं. पण ह्यांच्यावर जरा काय वाईट येळ आली की मी ठामपणे उभा राहते. ह्यांच्यावर वेळ यायच्या आधी मी माझ्यावर वेळ घेते, कोणची पण येळ असू देते. मग पण ज्या वेळेस माझ्या घरात माझा नवरा, सगळ्याला माहित आहे कसं होतं कसं नव्हतं, त्या परिस्थितीतनं मी लढून कसं संघर्ष करून मी इथपर्यंत आली. माझी लेकरं घेऊन शिना मी एक दिवशी उपाशी झोपली, पण मी कुणाला दोषी ठरवलं नाही. जे त्याच्या नशिबानं म्हणून शिना मी गप्प बसली. आता कुठं चांगले दिवस आला, आता कुठं त्या बिचारानं सोडली तर ही डोंबळा झालंय. म्हणजे अजून त्यांनी तेच करावं, त्याच वाटेला जावावं. जर या टेन्शन जर पुढं जर काय झालं तर ह्याला जोखमदार कोण आहे? मला बाय म्हणती जी जाव एक दिवशी वाकडं बोलली नाही, जी जाव एक दिवशी दुखावलं नाही जावला, ती जाव आज आरुतुऱ्यावर येऊन कवीपर्यंत पोचली.